हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पोलीस भरतीच्या अपडेटमध्ये। मित्रांनो, आपल्या चॅनलवर आपण पोलीस भरतीबद्दल नेहमी अपडेट देत असतो। अशीच एक अपडेट आज सुद्धा आलेली आहे, त्यामुळे व्हिडिओ हा तुम्ही शेवटपर्यंत बघा। काही प्रश्न असतील ते शेवटी कमेंटमध्ये विचारा, त्या प्रश्नांचं सुद्धा उत्तर आम्ही नक्की देऊ। पोलीस भरतीच्या संदर्भामध्ये नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये जाहिरात येण्याची दाट शक्यता आहे। अपडेटमध्ये मित्रांनो, काही ठिकाणच्या जागा सुद्धा आता फ्लॅश व्हायला लागल्या आहेत। उदाहरणार्थ नाशिक या ठिकाणच्या जागा, मुंबई या ठिकाणच्या जागा, मुंबईमध्ये जवळपास 4300 प्लस जागा निघण्याची दाट शक्यता आहे। तिथं पदं तेवढी रिक्त आहेत। सध्याची जी पोलीस भरती निघणार आहे ती पोलीस भरती 18 ते 20 हजार पदांची असेल। तरी पण आपण गृहीत धरूया की 15 ते 17 हजार पदांची भरती ही या ठिकाणी निघेलच, कारण शासकीय नियम असतात। शासकीय नियम हे वेळोवेळी बदलत असतात। तुम्ही बघितलं असेल, काही ठिकाणच्या जागा फ्लॅश झाल्याच्या नंतर सुद्धा पाठीमागून जागा वाढून येतात। त्यामुळं असे बदल हे शासकीय नियमामध्ये सतत होत राहतात। त्याच्यामुळं 15 ते 17 हजार पदांची भरती फिक्स धरून चालूया। 20 हजार पदांची भरती, 18 हजार पदांची भरती निघाली तर त्या निर्णयाचं स्वागतच आहे आणि ही सर्वांसाठी आनंदाची गोष्ट आहे। गेल्या वेळेस मित्रांनो 16,000 जागांची भरती प्रक्रिया पार पडली, 16,000 पदांची भरती ही झालेली आहे। याच्यामध्ये तुम्ही जर ऑब्झर्वेशन केलं असेल तर ग्राउंडचे कट ऑफ हे जास्त लागलेले आहेत। त्यामुळं आता जी भरती होणार आहे त्या भरतीमध्ये सुद्धा ग्राउंडचे कट ऑफ हे जास्त जाण्याची शक्यता आहे। पण घाबरून न जाता आपली व्यवस्थित तयारी झाली तरीही काही काळजी करण्याचं कारण नाही। पोलीस भरतीच्या संदर्भामध्ये आपले डीजीपी आहे सदानंद दाते साहेब यांनी अमरावतीमध्ये एक पत्रकार परिषद घेतली। या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी असं सांगितलं की शहरांची लोकसंख्या ही वाढत आहे, तसेच शहरांच्या हद्दी सुद्धा वाढत आहेत। त्या दृष्टिकोनातून शहरामधील कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलिसांचं संख्याबळ हे वाढवणं गरजेचं आहे। शहरांच्या हद्दी वाढत आहेत म्हणजेच पोलीस स्टेशनची संख्या सुद्धा ही वाढवायच्या दृष्टिकोनातून सकारात्मक पावलं हे उचलले जात आहेत, असं डीजीपी सदानंद दाते साहेब यांनी अमरावतीमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलेलं आहे। त्यानंतर भरतीच्या संदर्भामध्ये बुलढाणा या ठिकाणची एक अपडेट आहे। बुलढाणामध्ये 200 प्लस जागा ह्या रिक्त आहेत, त्याचं एक पत्रक सुद्धा या ठिकाणी आलेलं आहे। त्यामुळे ही एक साईन खूप महत्त्वाची आहे की भरती प्रक्रिया आता हळूहळू गतिमान होण्याचे चिन्ह आपल्याला हे दिसत आहेत। मुंबई आयुक्तालयाच्या संदर्भामध्ये एक माहितीचा अधिकार टाकण्यात आला होता। या माहितीच्या अधिकारामध्ये मुंबई आयुक्तालय या ठिकाणी किती जागा रिक्त आहेत आणि किती पदांची भरती ही होणार आहे अशा संदर्भामध्ये एक माहितीचा अधिकार टाकण्यात आला होता। या माहितीच्या अधिकारामध्ये अशी माहिती आलेली आहे की मुंबई आयुक्तालयामध्ये 3506 एवढी पदं ही रिक्त आहेत आणि येणाऱ्या भरती प्रक्रियेमध्ये तिथं पदं हे वाढवून येणार आहेत। त्यामुळं जवळपास 3400 प्लस पदं या ठिकाणी निघू शकतात। माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सुद्धा पोलीस भरतीच्या संदर्भामध्ये अनेक ठिकाणी भाष्य केलेलं आहे। त्यांचं स्टेटमेंट सुद्धा खूप महत्त्वाचं आहे। पोलीस भरती नोव्हेंबर-डिसेंबर पर्यंत जाहिरात येईल, तिथून भरती प्रक्रियेला खरी सुरुवात होऊ शकते। काही मला कमेंट अशा आलेल्या आहेत मित्रांनो की सर क्लास लावावा, अकॅडमी जॉईन करावी की करू नये। तर मित्रांनो, क्लास लावावा किंवा लावू नये किंवा अकॅडमी जॉईन करावी किंवा करू नये या संदर्भामध्ये आपण एक सेपरेट व्हिडिओ घेऊन येऊया। त्याच्यामध्ये तुम्हाला खरं काय आहे हे समजेल। त्यामुळे क्लास लावावा, अकॅडमी जॉईन करावी न करावी, तुम्ही कोणत्या शहरातून आहात हे सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगा, म्हणजे आपल्याला ओव्हरऑल अंदाजा घेता येईल की क्लास या विद्यार्थ्यांनी लावला पाहिजे किंवा नाही लावला पाहिजे किंवा सेल्फ स्टडी केली पाहिजे, काय केलं पाहिजे याचं डिटेल मार्गदर्शन आपण एखाद्या सेपरेट व्हिडिओमध्ये करूया। त्यामुळे त्या संदर्भात सुद्धा काळजी करू नका। फक्त तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या शहरातून पाहत आहात हे कमेंटमध्ये सांगा, म्हणजे आपल्याला कळेल की ग्रामीण भागातील, कारण प्रत्येक भागाप्रमाणे क्रायटेरिया चेंज होतो। काही विद्यार्थी हे ग्रामीण भागातून असतात, काही सिटीमध्ये राहतात, काही अतिदुर्गम भागामध्ये राहतात। त्यांना कशा पद्धतीनं गाईड केलं पाहिजे या संदर्भामध्ये आपण निश्चित अभ्यास करून योग्य ते मार्गदर्शन येणाऱ्या व्हिडिओमध्ये करूया। तर मित्रांनो, आता दिलेली माहिती खूप महत्त्वाची आहे, ही तुमच्या मित्रांसोबत शेअर करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण पोलीस भरतीच्या संदर्भातली छोटी अपडेट जरी आली तरी आपण आपल्या चॅनलवर ही तुम्हाला सांगणार आहोत। त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। काय प्रश्न असतील कमेंटमध्ये विचारा आणि सांगितल्याप्रमाणे हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या शहरातून पाहत आहात, कोणत्या गावातून पाहत आहात, कोणत्या जिल्ह्यातून पाहत आहात हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। परत एका महत्त्वाच्या अशाच अपडेटमध्ये आपण भेटू। तोपर्यंत पाहत राहा आपलं चॅनल द TDL। जय हिंद, जय महाराष्ट्र।